आणि यानंतर पाहूयात महत्त्वाच्या बातम्या। मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प 80,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता। मागच्या 9 वर्षात अर्थसंकल्पात जवळपास 50,000 कोटींची वाढ। आधीच्याच पायाभूत प्रकल्पांसाठी नव्यानं तरतुदीची शक्यता। या वर्षाचा पालिकेचा अर्थसंकल्प 25 फेब्रुवारीला होणार सादर। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्या। जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी। 50%पेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगर परिषदांबाबत कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 25 फेब्रुवारीला बुलढाण्यातील शेगाव दौऱ्यावरती। राष्ट्रपती मुर्मूंच्या दौऱ्यावर गजानन महाराज मंदिरामध्ये भाविकांच्या दर्शनामध्ये बदल। 24 ते 25 फेब्रुवारीला काही काळ दर्शन बंद असेल। विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमुळे आता 9 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मतदारसंख्येत मोठी घट। या प्रक्रियेनंतर 9 राज्यातील 1,70,00,000हून अधिक मतदारांची नावं यादीतून वगळली। आवक कमी झाल्यानं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत 80 ते 90 रुपये किलो दरानं विकला जाणारा कढीपत्ता त्याला 200 ते 400 रुपये किलोचा दर। कढीपत्ता उत्पादनावरती खराब हवामानामुळे दक्षिणेतील राज्यांमध्ये परिणाम। मात्र फोडणीतील कढीपत्त्याचा भाव वाढला, त्यामुळे चर्चा। मुलुंड मेट्रो स्लॅब दुर्घटना ताजी आणि असं असताना घाटकोपरच्या आर-सिटी मॉलजवळ मेट्रो 4च्या बीमला मोठी तडे। तक्रारीनंतर बीएमसीचं मेट्रो प्रशासनाला पत्र। बीम पूर्णतः सुरक्षित, मजबूत। मेट्रो प्रशासनाचं स्पष्टीकरण। बीएमसीचं स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश। तृतीयपंथी समुदायासाठी बीज भांडवल योजनेला मान्यता। सरकारकडून 9 कोटींची तरतूद। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाला मान्यता। तृतीयपंथीयांना 25,000 लघु, 50,000 मध्यम तर 2 लाखांपर्यंत कर्जाचा लाभही मिळणार। दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा 76 धावांनी पराभव। भारताची फलंदाजी कोलमडली। भारतीय संघ 111 धावांवर ऑल आऊट। दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाचा चमकदार कामगिरी। ठाणे डोंबिवलीमध्ये आता 65 इमारतींचा वाद पुन्हा एकदा पेटला। 65 इमारतींमधील डोंबिवली आयरे गावच्या समर्थ कॉम्प्लेक्सला केडीएमसीची तोडक कारवाई करण्याची नोटीस। तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्थानिक नेत्यांच्या आश्वासनानंतर ही नोटीस बजावली।